तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता 4 परिसर अभ्यास 1 धडा 3 ग्रह व तारे या धड्याविषयी आपण बोलणार आहोत. त्याच्यामध्ये पहिल्या भागामध्ये आपण बुध, शुक्र आणि पृथ्वी हे आपण कव्हर केलेलं आहे. आता आपण पुढचं पाहूया. आता याच्यामध्ये सूर्यमालेत 4था ग्रह आहे मंगळ. 4था ग्रह कोण आहे? मंगळ. सूर्यमालेतील 4था ग्रह मंगळ. त्याचे आज अंदाजे 25 अंशांनी कललेला आहे. कललेला आहे म्हणजे असं झुकलेला आहे. सूर्यापासूनचे अंतर 1 पॉइंट म्हणजे 1.524 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे 224 दशलक्ष किलोमीटर. केवळ याच ग्रहावर मानवाने मंगळयान पाठवलेलं आहे. आता बाकी कुठल्याच ग्रहावर पाठवलं नाही, फक्त याच ग्रहावर मानवाने काय केलं? मंगळयान पाठवलेलं आहे. आता पुढचा ग्रह आहे गुरु. कोण आहे? गुरु. सूर्यमालेतील 5वा व आकारमानाने सर्वात मोठा ग्रह. सगळ्यात मोठा ग्रह कोणता आहे? गुरु. आणि सूर्यमालेचा हा कितवा ग्रह आहे? 5वा. त्याचा आज 3 अंशांनी कळलेला आहे. किती अंशांनी? 3. सूर्यापासूनचे अंतर 5.203 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे 777 दशलक्ष किलोमीटर आहे. किती आहे? 5.203 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे 777 दशलक्ष किलोमीटर आहे. नंतर पुढचा ग्रह आहे शनी. कोण आहे? शनी. सूर्यमालेतील हा कितवा ग्रह आहे? 6वा. याचा आज 36 अंशांनी कळलेला आहे. सूर्यापासूनचे अंतर 9.539 अंश म्हणजे 1405 दशलक्ष किलोमीटर आहे. याशिवाय त्याच्या भोवती कडी आहे. ही बघा, याच्यासोबत कुठल्याच ग्रहाला कडी नाही, तशी या ग्रहाला कडी आहे. आता सूर्यमालेतील 7वा ग्रह युरेनस. कोण आहे? युरेनस. याचा आज 98 अंशांनी कळलेला आहे. किती अंशांनी कळलेला आहे? 98 अंशांनी कळलेला आहे. सूर्यापासूनचे याचे अंतर 19.182 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट आहे. किती आहे? 19.182 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे 2867 दशलक्ष किलोमीटर आहे ग्रह युरेनस. कोण आहे? युरेनस. आता पुढचा ग्रह आहे नेपच्यून. सूर्यमालेतील 8वा ग्रह. सूर्यापासून सर्वात लांब. सूर्यापासून तुम्हाला प्रश्न विचारला, सूर्यापासून सर्वात लांब असलेला ग्रह कोणता? त्याचं नाव आहे नेपच्यून. कोणता आहे? नेपच्यून. त्याचा आज 29 अंशांनी कळलेला आहे. सूर्यापासून त्याचे अंतर आहे 30.58 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजेच 44,850 दशलक्ष किलोमीटर एवढा आहे. हे झाले ग्रह. आता पुढे आहे चंद्र. चंद्र काय आहे? उपग्रह. काय आहे? उपग्रह. वेगवेगळ्या ग्रहाभोवती प्रदक्षिणा करणारे काही ग्रह गोल आहेत, त्यांना आपण उपग्रह म्हणतो. काय म्हणतो? उपग्रह. म्हणजे ग्रहाभोवती फिरणारे काही गोल आहेत, ग्रह गोल, त्यांना आपण उपग्रह म्हणतो. उदाहरणार्थ पृथ्वीवरती फिरणारा चंद्र हा नैसर्गिक उपग्रह आहे. काय आहे? नैसर्गिक उपग्रह आहे. आता उपग्रह झाला. आता पुढे पाहूया आपण लघुग्रह. काय आहे? लघुग्रह. सूर्यमालेतील मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलांचा एक पट्टा निर्माण झाला आहे. म्हणजे सूर्यमालेत मंगळ ग्रह आहे, हा मंगळ ग्रह आणि हा गुरु ग्रह, याच्यामध्ये लहान लहान खगोलांचा एक पट्टा तयार निर्माण झाला. त्या पट्ट्यातील खगोलांना आपण लघुग्रह म्हणतो. काय म्हणतो? लघुग्रह. ते एकत्रितपणे सूर्याभोवती फिरत असतात. ते काय करतात? एकत्रितपणे सूर्याभोवती फिरत असतात. आता बटुग्रह. काय पाहूया? बटुग्रह. सूर्याभोवती स्वतंत्रपणे फिरणाऱ्या काही लहान वस्तू आहेत, ज्या कुठल्याही ग्रहाभोवती न फिरता सूर्याभोवती फिरतात. त्यांना आपण बटुग्रह म्हणतो. काय म्हणतो? बटुग्रह. ते आकाराने लहान आहेत. उदाहरणार्थ प्लुटो. म्हणजे सूर्याभोवती स्वतंत्रपणे फिरणारे काही लहान वस्तू आहेत, त्यांना आपण बटुग्रह म्हणतो आणि ते आकाराने लहान आहेत. आता पुढचा आहे धूमकेतू. काय आहे? धूमकेतू. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे बर्फ, धूळ व खडक यांनी बनलेल्या खगोलीय वस्तूंना धूमकेतू असे म्हणतात. काय म्हणतात? धूमकेतू. अशा गोष्टी आहेत ज्या बर्फ, धूळ व खडक यांनी बनलेल्या आहेत. या अशा खगोलीय वस्तूंना आपण धूमकेतू म्हणतो. सूर्यापासून धूमकेतू फार अंतरावर असतात. काय असतात ते? फार अंतरावर असतात. बऱ्याच धूमकेतू बऱ्याच काळानंतर दिसतात. ते काय करतात? बऱ्याच काळानंतर दिसतात. उदाहरणार्थ हॅले हा धूमकेतू दर 76 वर्षांनी दिसतो. किती वर्षांनी दिसतो? 76. आता माहित आहे का तुम्हाला, पृथ्वीचे सूर्यापासूनचे सरासरी अंतर हे 1 खगोलीय एकक आहे. किती आहे? 1 खगोलीय एकक. पृथ्वीचे सूर्यापासूनचे सरासरी अंतर सुमारे 149 दशलक्ष किलोमीटर आहे. किती? 149 दशलक्ष किलोमीटर. या अंतरास 1 एकक मानले जाते. किती मानले जाते? 1 एकक. या अंतराचा उपयोग इतर अवकाशीय अंतरे मोजण्यासाठी केला जातो. म्हणजे इतर अवकाशीय म्हणजे पृथ्वीपासून मंगळाचं अंतर, पृथ्वीपासून चंद्राचं अंतर, पृथ्वीपासून बुधाचं अंतर, शुक्राचं अंतर, असं 2 ग्रहांमध्ये अंतर मोजण्यासाठी आपण या खगोलीय एककाचा वापर करतो.
ग्रहांचे अंतर्ग्रह बहिर्ग्रह असे गट केले जातात. किती गट केले जातात? 2. अंतर्ग्रह आणि बहिर्ग्रह. सूर्यापासून लघुग्रह पट्ट्यापर्यंत असणाऱ्या ग्रहांना अंतर्ग्रह म्हणतात. जे सूर्यापासून लघुग्रह पट्ट्यापर्यंत आहेत त्यांना आपण अंतर्ग्रह म्हणतो. अंतर्ग्रहाचे कवच तयार झालेले असते, ते खडकाळ असते. बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ हे अंतर्ग्रह आहेत. कोणकोणते अंतर्ग्रह आहेत? बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ हे अंतर्ग्रह आहेत. लघुग्रहाच्या पट्ट्या पलीकडे असलेल्या ग्रहांना बहिर्ग्रह म्हणतात. काय म्हणतात? बहिर्ग्रह. जे या पट्ट्याच्या पलीकडे त्यांना आपण बहिर्ग्रह म्हणतो. बहिर्ग्रह आकाराने मोठे आहेत. काय मोठे आहेत व वायुरूप आहेत. त्याच्यामध्ये काय आहे? गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून हे बहिर्ग्रह आहेत. या बहिर्ग्रहामध्ये कोण आहे? गुरु, युरेनस, नेपच्यून, शनी हे ग्रह आहेत. आता पाहूया आपण सूर्य. कोण? सूर्य, ज्याला आपण रोज पाहतो. सूर्य कुठे उगवतो? पूर्वेला. तर आता पाहूया सूर्य. सूर्यमालेत सूर्य हा एकमेव तारा आहे. सूर्यमालेत एकमेव तारा कोण आहे? सूर्य, जो सूर्यमालेत केंद्रस्थानी आहे. केंद्रस्थानी म्हणजे मध्यभागी. बाकीचे ग्रह त्याच्या भोवती फिरतात. तो एक तेजस्वी तारा आहे. तो काय आहे? एक तेजस्वी तारा. तो अतिशय तप्त वायूने बनलेला आहे. तो काय बनलेला आहे? अतिशय तप्त वायूने बनलेला आहे. सूर्यातील इतर घटकांना मिळणाऱ्या प्रकाश उष्णता यांचा एकमेव स्रोत आहे. सूर्याला प्रकाश सर्व वस्तूंना, सर्व घटकांना प्रकाश उष्णता कोणापासून भेटते? फक्त सूर्यापासून भेटते. कोणापासून? सूर्यापासून. पृथ्वीवरील सजीव सृष्टीसाठी सूर्य अत्यंत महत्वाचा स्रोत आहे. आता आपली सजीव सृष्टी पृथ्वीवर जगण्यासाठी सूर्य हा अधिक महत्वाचा स्रोत आहे. जर सूर्य उगवलाच नाही तर आपला दिवस चालू होईल का? नाही होणार. आणि रात्र दिवस झाला, रात्र झाला आपल्याला समजणारच नाही. म्हणून पृथ्वीसाठी सूर्य अत्यंत महत्वाचा तारा आहे. आता कृती करा. शिक्षकांनी वर्गातील एका मुलीला बाजूच्या चित्रात दाखवल्याप्रमाणे गिरकी घ्यायला सांगितले. तर किती वेळ लागला हे लिहून ठेवायला सांगितले. आता तुम्हाला स्वतःभोवती फिरायचं आहे. तर असं फिरताना तुम्हाला किती टाइम लागला हे तुम्हाला लिहायचं. आता असं तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगायचं आहे. असं आपण एक एक ग्रह, एक एक गिरकी घेताना मोजू. त्या मोजताना किती वेळ लागला ते तुम्हाला वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे. शिक्षक मुलांना म्हणाले, तुम्हाला स्वतःभोवती गिरक्या घेण्यास कमी वेळ लागला, परंतु स्वतःभोवती फिरता फिरता फिरण्यास जास्त वेळ लागला. म्हणजे तुम्हाला स्वतःभोवती फिरता फिरता तुम्हाला तुमच्या मित्रासोबतही गोल गोल फिरायचं. तर तुम्हाला स्वतःभोवती फिरताना कमी वेळ लागेल आणि तुमच्या स्वतःभोवती फिरता फिरता मित्रासोबत फिरताना जास्त वेळ लागेल. तर असे काय झालं? ही पृथ्वी आहे. ही पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता अशी फिरता फिरता ही सूर्याभोवती फिरते. काय करते? सूर्याभोवती फिरते. पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यास जो वेळ लागतो त्याला एक दिवस असे म्हणतात. काय म्हणतात? एक दिवस. एक दिवसाच्या कालावधीचे माणसाने 24 भाग मानले. म्हणजे एक दिवस त्याला आपण 24 तुकड्यांमध्ये त्याचे भाग केले. 24 तुकड्यांमध्ये त्याला आपण एक दिवस म्हणतो. प्रत्येक भागास आपण तास असे म्हणतो. काय म्हणतो? एक तास. आता या भागाला आपण 1 तास, 1 तास, 1 तास, 1 तास असे 24 तुकडे. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस दैनिक गती किंवा परिवलन म्हणतात. काय म्हणतात? दैनिक गती किंवा परिवलन. पृथ्वी गोलाकार असल्यामुळे सूर्यप्रकाश पृथ्वीच्या अर्ध्या भागात पडतो. आता पृथ्वी गोलाकार आहे त्यामुळे पृथ्वीचा हा भाग सूर्यासमोर आहे, म्हणून या साईडला काय असेल? दिवस असेल आणि या उरलेल्या अर्ध्या भागावर काय असेल? अंधार म्हणजे रात्र. पृथ्वीच्या प्रकाशित भागात दिवस असतो, अंधाऱ्या भागात रात्र असते. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत आपल्याला सूर्यप्रकाश मिळतो. आता सूर्य जेव्हा उगवतो आणि सूर्य जेव्हा मावळतो तेव्हा आपल्याला सूर्यप्रकाश मिळतो. त्या काळास आपण काय म्हणतो? दिन म्हणतो. काय म्हणतो? दिन. सूर्य मावळल्यानंतर पुन्हा उगेपर्यंत अंधार असतो, त्या काळास आपण रात्र म्हणतो. आणि सूर्य मावळला की पुन्हा दिवस होण्याच्या काळास आपण काय म्हणतो? रात्र. दिन रात्र मिळून एक दिवस होतो. दिन व रात्र मिळून काय होतं? एक दिवस होतो. पृथ्वी एका दिवसात स्वतःभोवती फेरी मारते, तिला आपण काय म्हणतो? परिवलन म्हणतो. काय म्हणतो? परिवलन. पृथ्वी स्वतःभोवती फिरता एक फेरी पूर्ण करते, तिला आपण म्हणतो परिवलन. पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, तिला आपण म्हणतो परिभ्रमण. काय म्हणतो? परिभ्रमण. पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 365 दिवस लागतात, यालाच आपण वर्ष असे म्हणतो. पृथ्वीला तुम्हाला प्रश्न कोणी विचारला की पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी मारण्यास किती काळ लागतो, तर त्याला काय म्हणतो? 365 दिवस लागतात. किती? 365. आणि हे 365 दिवस तयार होते काय होतं? वर्ष. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीस वार्षिक गती असे म्हणतात. काय म्हणतात? वार्षिक गती. आपण वर्षाची 12 महिन्यात विभागणी केलेली आहे. किती महिन्यात केलेले? 12 महिन्यात. आता कृती करा. पालकांच्या मध्ये पौर्णिमेपासून कमी होणाऱ्या चंद्राच्या प्रकाशित भागाचे निरीक्षण करा, चित्र काढा. आता आपल्याला पौर्णिमा झाली, आता उद्या पौर्णिमा आहे. पौर्णिमेपासून पुढच्या 15 दिवसांचं आपल्याला काय करायचं? निरीक्षण करायचं चंद्राच्या भागाचं. तर पाहूया. आजोबा व नात अभ्यासाबाबत चर्चा करीत असताना. आजोबा: आणि जर तू माझ्यावर चंद्राच्या आकारांचे निरीक्षण आठवड्याभर केले आहेस,
आजोबा अनिताला म्हणाले की तू माझ्याबरोबर चंद्राच्या आकारांचे आठवडाभर निरीक्षण केले आहेस. अनिता म्हणाली हो आजोबा. आजोबा आठवडाभर चंद्राचा प्रकाश कमी झालेला दिसला की वाढलेला दिसला? तर चंद्राचा प्रकाश कमी झाला. ती म्हणाली का चंद्राचा प्रकाश कमी कमी होत गेला. तर आजोबा चंद्राचा प्रकाश कमी होणे, तुला एके दिवशी चंद्रकोर दिसतो. चंद्रकोर म्हणजे चंद्राचा छोटासा भाग दिसला. तर पौर्णिमेला आपल्याला चंद्र काय दिसतो? पूर्ण वर्तुळाकार दिसतो. काय दिसतो? पूर्ण वर्तुळाकार. म्हणजे चंद्राचा आकार रोज बदलत असतो. आपल्या चंद्राचा आकार काय असतो? रोज बदलताना दिसतो. तर चंद्राच्या अशा बदलत्या आकारांना आपण काय म्हणतो? चंद्रकला. काय म्हणतो? चंद्रकला म्हणतो. आज आपण चंद्रकलांबद्दल जाणून घेऊया. आता हे बघा, ही आहे अमावस्या. या दिवशी चंद्र आपल्याला दिसलाच नाही. नंतर पुढचा दिवस आहे, नंतर हळूहळू चंद्र हळूहळू मोठा होत जातो, हळूहळू मोठा होत जातो. मग तो एके दिवशी 15व्या दिवशी तो पूर्ण दिसतो. ही आहे अमावस्या. काय आहे? अमावस्या. आणि या दिवशी आहे पौर्णिमा. काय? पौर्णिमा. जेव्हा अमावस्या असते त्याच्यानंतर चंद्र आपल्याला हळूहळू मोठा होत जातो. नंतर तो एके दिवशी पूर्ण येतो. नंतर पौर्णिमा आला की चंद्र हळूहळू छोटा छोटा होत जातो. तेव्हा काय येते? पौर्णिमेनंतर अमावस्या येते, अमावस्यानंतर पौर्णिमा येते. असं चालूच असतं. ही आहे अमावस्या. नंतर चतुर्थीला दिसणारा चंद्र, नंतर अष्टमीला दिसणारा चंद्र, शुद्ध द्वादशीला, पौर्णिमेला, वद्य चतुर्थीला, अष्टमीला आणि द्वादशीला. हा चंद्राच्या कला आहे. या चंद्राच्या विविध कला आहेत. याच्यामध्ये चंद्र कसा कसा दिसतो? इथे आकार नाही, नंतर हळूहळू मोठा होत गेला, नंतर हळूहळू छोटा होत गेला. असा चंद्राचा आकार आहे. तर आता चंद्राबद्दल आपण समजून घेऊया. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. चंद्र कोण आहे? पृथ्वीचा उपग्रह. चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याला गतीचा वापर आपण महिना या कालगणनेसाठी करतो. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, त्या गतीचा वापर आपण कालगणनेसाठी करतो. त्यामध्ये आपण काय मोजतो? आपला महिना मोजतो. काय मोजतो? महिना. चंद्र स्वतःभोवती फिरत असताना सूर्याकडील प्रकाशात विरुद्ध भाग अंधारात असतो. चंद्र जेव्हा सूर्याकडील भागात फिरतो तेव्हा एक भाग त्याचा सूर्याकडे असतो, म्हणून त्या भागात दिवस, दुसरा भाग असतो तिथे अंधार असतो. चंद्राला स्वतःभोवती व पृथ्वीभोवती फिरण्यास जवळजवळ सारखाच वेळ लागतो. चंद्राला काय होतं? स्वतःभोवती फिरण्यास व पृथ्वीभोवती फिरण्यास सारखाच वेळ लागतो. त्यामुळे पृथ्वीवरून चंद्राचा काही ठराविक भाग दिसतो. त्यामुळे काय होतं? पृथ्वीवरून चंद्राचा काही ठराविक भाग दिसतो. चंद्र पृथ्वीवरती प्रदक्षिणा घालत असताना पृथ्वीवरून दिसणारे चंद्राचे स्थान नेहमी बदलत असते. आता चंद्र जेव्हा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो त्यामुळे चंद्राचे स्थान नेहमी बदलत असते. आपल्याला चंद्राच्या प्रकाशित भागांचा आकार दररोज बदलत दिसतो. त्या आकाराला आपण चंद्रकला म्हणतो. काय म्हणतो? चंद्रकला. जेव्हा आपल्याला चंद्राचा प्रकाशित भागांचा आकार वेगवेगळा दिसतो दररोज बदलतो, त्यांना आपण चंद्रकला असे म्हणतो. आता कृती करा. चित्रात चंद्राच्या काही कला व त्यांची नावे दिली आहेत. शिक्षकांच्या मदतीने त्या कलांची नावे लिहा. याच्यामध्ये चंद्राचे कला व यांची नावं दिली आहेत, ते तुम्हाला लिहा. इथे पौर्णिमा आहे, इथे अमावस्या आहे. इथे तुम्हाला याची या ठिकाणी तुमची बघून, आता मागच्या पेजमध्ये आपण अभ्यास केला होता त्याचा ती नावं आपल्याला चंद्राच्या आकाराप्रमाणे लिहायची आहेत. आता वरील आकृतीचे निरीक्षण करा. त्यावरून तुम्हाला समजून येईल की स्थिती कुठली आहे. चंद्राचा अर्धा भाग नेहमीच प्रकाशित असतो. काय असतो? चंद्राचा अर्धा भाग नेहमी प्रकाशित दिसतो. पृथ्वीवरून बघताना सर्व प्रकाशित भाग आपल्याला दिसत नाही. चंद्राचा पूर्ण भाग आपल्याला पृथ्वीवरून दिसत नाही. त्याचा ठराविक भागच आपण पाहू शकतो. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा भाग वाढताना दिसतो. अमावस्येपासून चंद्राचा भाग काय होतो? वाढत जातो. त्या कालावधीला आपण शुक्ल पक्ष म्हणतो. काय म्हणतो? शुक्ल पक्ष. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा भाग कमी होतो. त्या कालावधीला कृष्ण पक्ष म्हणतो. काय म्हणतो? कृष्ण पक्ष. अमावस्येला चंद्र आकाशात असूनही दिसत नाही. अमावस्येला काय होतं? चंद्र आकाशात असूनही आपल्याला दिसत नाही. आता माहिती करून घेऊ. भारतात प्राचीन काळी खगोलशास्त्रात बरीच प्रगती करून आली. भारतीय प्राचीन काळी खगोलशास्त्रात बरीच प्रगती झाली. याचा उल्लेख वराहमिहिर यांचा करावा लागेल. इसवी सन पूर्व 6व्या शतकात वराहमिहिर यांनी खगोलशास्त्रज्ञाविषयी ज्ञान होते. त्यांना इसवी सन पूर्व 6व्या शतकात खगोलशास्त्राविषयी ज्ञान होते. त्यांनी त्यांच्या पंचसिद्धांतिका गृहसंहिता या ग्रंथातून सांगितले आहे की विश्वाची रचना पृथ्वी गोल अंतरिक्षात अजूनतरी फिरत आहे, हे त्यांनी सांगितलं. म्हणजे पृथ्वी अंतरिक्षात गोल फिरते सूर्याभोवती, हे त्यांनी तेव्हा सांगितलेलं आहे. कधी? इसवी सन पूर्व 6व्या शतकात. हे वराहमिहिरांनी चित्र दिले. आता आपण या धड्यात काय काय शिकलो हे पाहूया. सूर्यमालेच्या केंद्रात असून त्याच्या भोवती ग्रह फिरतात. ग्रह त्याच्या भोवती फिरतात. सूर्यमालेची रचना अभ्यासताना हे आपल्याला समजलेलं आहे. ग्रह तारे यांच्यातला फरक समजला आहे. सूर्यमालेच्या ग्रहांचा क्रम समजलेला आहे. ग्रहांची वैशिष्ट्ये, उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह व धूमकेतू यांच्या आपल्याला संकल्पना समजलेल्या आहेत. दिवस रात्र, चंद्रकला संकल्पना, अमावस्या पौर्णिमा यातील आपल्याला फरक समजलेला आहे. आता आकाशात हा स्वाध्याय याची व्हिडिओ मी तुम्हाला दिलेली आहे. आता याची आपल्याला प्रश्नोत्तरे घ्यायची आहेत, ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा.
आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि ही व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.